होळी नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते रंग. पण हे रंग आले कुठून? या सणामागे फक्त मौजमजा आहे की एक प्राचीन कथा, विज्ञान आणि संस्कृती सुद्धा दडलेली आहे? चला तर मग या रंगांच्या पलीकडे जाऊन होळीचा खरा अर्थ समजून घेऊया. म्हणजे रंगांनी खेळणं तर सगळ्यांनाच आवडतं, पण होळीचा खरा अर्थ काय आहे? हा सण फक्त एक दिवसाच्या मनोरंजनापुरता आहे की यामागे काहीतरी खोलवर रुजलेला संदेश आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं ते एका आगीच्या गोष्टीत. होळीच्या मुळाशी एक अशी पौराणिक कथा आहे जिने या सणाला त्याचा खरा अर्थ दिला आहे. ही गोष्ट आहे हिरण्यकश्यपू नावाच्या एका प्रचंड अहंकारी राजाची. त्याला अमरत्वाचं वरदान मिळालं होतं आणि त्यामुळे तो स्वतःलाच देव समजू लागला होता. त्याची एकच इच्छा होती की सगळ्यांनी फक्त आणि फक्त त्याचीच पूजा करावी. पण गंमत बघा, त्याचाच मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. तो दिवसरात्र फक्त विष्णूचं नाव घ्यायचा आणि हे त्याच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूला अजिबात सहन होत नव्हता. आपल्या मुलाच्या या भक्तीने राजा इतका संतापला की त्याने एक भयानक कट रचला. यात त्याने मदत घेतली ती आपली बहीण होलिका हिची. आता होलिकेला एक वरदान होतं की तिला अग्नीत जाळू शकत नाही. प्लॅननुसार होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं आणि ती धगधगत्या चितेत जाऊन बसली. पण तिच्या वरदानाला एक अट होती. त्याचा गैरवापर करता येणार नव्हता आणि तिने नेमकी तीच चूक केली. आणि मग जे व्हायचं तेच झालं. होलिका त्या आगीत जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हाद मात्र विष्णूच्या कृपेने त्या आगीतून सुखरूप बाहेर आला. त्याच्या श्रद्धेनेच त्याचं रक्षण केलं. आणि याच घटनेचं प्रतीक म्हणून आपण दरवर्षी होलिका दहन करतो. ही होळी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं, अहंकारावर श्रद्धेच्या विजयाचं प्रतीक आहे. आपल्या मनातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना जाळून टाकण्याचा हा दिवस. पण थांबा, ही कथा फक्त एक पौराणिक आख्यायिका नाहीये. याच्यामागे विज्ञान आणि निसर्गचक्राचे एक सुंदर कनेक्शन सुद्धा आहे. मग मनात प्रश्न येतोच की होळी पेटवण्यामागे फक्त हीच एक गोष्ट आहे की याला काही वेगळं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे? तर बघा, या एकाच सणामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे धार्मिक, जे आपण आत्ताच पाहिलं, प्रल्हादाच्या कथेचं स्मरण, वाईटाचा नाश आणि नव्याची सुरुवात. आणि दुसरं कारण आहे वैज्ञानिक. होळी साधारणपणे हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू होताना येते. असं मानलं जातं की या होळीच्या उष्णतेमुळे हिवाळ्यात शरीरात आलेली मरगळ दूर होते आणि आपलं शरीर येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तयार होतं. आता आपण होळीच्या एका खूपच वेगळ्या आणि भव्य स्वरूपाबद्दल जाणून घेऊया. चला, कोकणातल्या शिमग्याची सफर करूया. हा फक्त एक सण नाही, तर एक मोठा सांस्कृतिक सोहळा आहे. शिमगा हे कोकणातल्या होळीचं नाव. हा उत्सव तिथल्या सामाजिक आणि शेतीच्या परंपरांमध्ये इतका खोलवर रुजलेला आहे की तो तिथल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. शिमगा हा शब्द शिशिर अग्नी म्हणजे हिवाळ्यातला अग्नी यावरून आला असावा असंही म्हणतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? काही गावांमध्ये हा शिमगोत्सव 1-2 दिवस नाही, तर तब्बल 5 ते 15 दिवस चालतो. विचार करा, 15 दिवस चालणारा उत्सव. कोकणातल्या माणसांसाठी शिमग्याचं महत्त्व इतकं जास्त आहे की असं म्हटलं जातं, शहरात कामासाठी कितीही लांब गेलेला असला तरी शिमग्याला त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. हीच आहे या सणाची ओढ. आता या शिमग्यामध्ये खूप अनोख्या परंपरा आहेत. जसं की ग्रामदेवतेची सजवलेली पालखी नाचवत गावभर फिरवली जाते. गावकरी मिळून होळीसाठी एक मोठं झाड आणतात. देवापुढे गारहाणे घालून नवस बोलले जातात आणि खेडे नमन, दशावतार यांसारख्या लोककला सादर होतात. संपूर्ण गाव उत्साहाने अक्षरशः न्हाऊन निघतं. यातला पालखीचा सोहळा तर सगळ्यात महत्त्वाचा. ही पालखी म्हणजे जणू काही चालती बोलती ग्रामदेवताच असते. प्रत्येक घरासमोर तिचं स्वागत होतं, पूजा होते. ढोल ताशांच्या गजरात नाचणारी ही पालखी खरं तर संपूर्ण गावाला एका धाग्यात बांधते. आणि या मोठ्या उत्सवाची सांगता होते ती धुळवडीने, जिथे होळीची पवित्र राख एकमेकांना लावली जाते. आणि मग येते ती रंगांची उधळण करणारी रंगपंचमी. तर आपण या सणाचा इतिहास आणि परंपरा तर पाहिल्या. आता जरा आजच्या काळात येऊया आणि विचार करूया की ही होळी आपण अधिक जबाबदारीने कशी साजरी करू शकतो. होळीचा मूळ संदेश काय आहे? नूतनीकरण म्हणजे जुन्याला जाळून नव्याचं स्वागत करणं. मग आजच्या काळात हीच परंपरा जपताना आपण आपली पर्यावरणाबद्दलची जबाबदारी कशी पार पाडू शकतो? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि आपल्याच हातात आहे. आपण रासायनिक रंगांऐवजी हळद, बीट किंवा फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरू शकतो. पाण्याची उधळपट्टी टाळून कोरडी होळी खेळू शकतो.
मुक्या प्राण्यांना या रंगांचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊ शकतो आणि मिठाई वाटण्यासाठी प्लास्टिकऐवजी केळीच्या किंवा पळसाच्या पानांचा वापर करू शकतो. तर मग या होळीला जसा निसर्ग नव्या रंगांनी बहरतो आणि सगळेजण एकत्र येतात, तसंच आपणही या सणाचा खरा अर्थ, ती नूतनीकरणाची भावना एका नव्या आणि जबाबदार दृष्टिकोनातून साजरी करू शकतो का? कारण होळीचा खरा आनंद फक्त रंगांमध्ये नाही, तर निसर्ग आणि समाजासोबत एकरूप होण्यात आहे.